बोला. मॅम मला मॅथचा प्रोजेक्ट शो करायचा होता. आपण ते लास्टला बघूया, आता सगळ्यांनी लेक्चरला लक्ष द्या. So ओके good मॅम. morning, good afternoon everyone. Today's lecture is on the wattmeter numerical. So you have to first note down the numerical. The two wattmeter method. Note करा सगळ्यांनी numerical. The two wattmeter method is used for measurement of total power, measurement of total power in balanced circuit, in balanced circuit, supplied from supplied from 400 volt, 400 volt, 50 hertz, 50 hertz, three phase, three phase balance supply, three phase balance supply. Calculate the total power, calculate the total power, comma, line current, comma, line current, comma, power factor of the load, of the load. If, if first one, both readings are, both readings are 4 kilowatt each, 4 kilowatt each. Second, second, both reading are, both reading are 4 kilowatt, 4 kilowatt, but opposite sign, but have opposite signs. Third one reading is, one reading is 4 kilowatt, 4 kilowatt, and other reading is 0, and other reading is 0. नोट केलं न्यूमरिकल सर्वांनी? येस मॅम. ओके. आता आपण त्यातनं पहिले गिवन नोट करणार आहे का त्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली काय दिले. सो फर्स्टली काय दिले स्टेटमेंट मध्ये, टू वॅटमीटर मेथड जे W1 आणि W2 येणार आहे, is used for the measurement of power in balanced circuit supplied from 400 volt. Supplied from 400 volt दिले म्हणजे तिथे काय दिलेलं आहे, VL दिलेलं आहे. तर VL किती आता, VL is equal to 400 volt ही फर्स्ट क्वांटिटी दिली. ओके. देन सेकंड वन इज दी 50 हर्ट्ज म्हणजे इथे काय दिलेली फ्रिक्वेन्सी, F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. ओके. फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. देन त्यानंतर पुढे काय दिले, कॅल्क्युलेट दी टोटल पॉवर. आपल्याला जी टोटल पॉवर आहे ती फाइंड आउट करायची. मी डायरेक्टली इथे काय करते, तुम्हाला डायरेक्टली टोटल पॉवर असे इंडिकेट करते. टोटल टोटल पॉवर इज इक्वल टू, ओके. आफ्टर दॅट त्यानंतर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे लाईन करंट, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो IL. ओके. IL फाइंड आउट करायचे. आफ्टर दॅट पॉवर फॅक्टर म्हणजे तुमचा cos phi.
cos phi is equal पॉवर फॅक्टर फाउंड आउट करायचं. मग त्यासाठी पण 3 कंडिशन. फर्स्ट वन, पहिल्या कंडिशन मध्ये काय म्हटलंय, बोथ रिडिंग्स आर 4 किलोवॅट, म्हणजे W1 पण तुमचा 4 किलोवॅट घ्यायचा आहे आणि W2 पण 4 किलोवॅट घ्यायचं. ही पहिली कंडिशन. W1 आणि W2 दोघांची जी काही रिडिंग्स आहे ती 4 किलोवॅटच घ्यायची. ही पहिली कंडिशन. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट? येस मॅम. ओके. देन सेकंड कंडिशन काय म्हटले त्यांनी, म्हणजे इथे मी W2 पण 4 किलोवॅट नोट करून घेते. 4 किलोवॅट. ओके. देन इन सेकंड कंडिशनला काय स्टेटमेंट आहे बघा. बोथ द रीडिंग्स आर 4 kilowatt. Both the readings are 4 kilowatt, but have opposite sign. म्हणजे एकाला पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, एकाला निगेटिव्ह साईन घ्यायचं. मग सपोज मी इथे घेतला W1 हा तुमचा झाला पॉझिटिव्ह. W1 इज इक्वल टू 4 किलोवॅट, ही पहिली. आणि त्यानंतर दुसरं त्यांनी काय म्हटलं, पण अपोजिट साईन म्हणजे W2 इज इक्वल टू -4 किलोवॅट. ओके. सेकंड कंडिशन समजली का? बोथ येस मॅम. आर 4 किलोवॅट बट अपोजिट साईन, म्हणजे एकाला प्लस साईन घ्यायचा आणि दुसऱ्याला मायनस साईन. आता थर्ड कंडिशन ती मी इथेच नोट करते. थर्ड कंडिशन इज इक्वल टू one reading is 4 kilowatt and another reading is 0. Suppose W1 हा तुम्ही 4 किलोवॅट घेतला, तर W2 काय येईल तुमचा 0 घ्यायचा. म्हणजे एकाची रिडिंग 4 किलोवॅट आहे आणि दुसऱ्याची रिडिंग 0 आहे. तर हे सगळं आपल्याला एवढं गिव्हनला दिलंय. गिव्हन समजलं सर्वांना? येस मॅम. ओके. आता आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया स्टेप बाय स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये सपोज आपल्याला काढायची टोटल पॉवर. म्हणजे ज्यावेळेस तुमची पहिली केस आहे, म्हणजे ही केस आपण मी पुढच्या पेजवर घेते, त्या कंडिशनला तुमचा आहे W1 इज इक्वल टू 4 किलोवॅट आणि W2 पण आहे तुमचा 4 किलोवॅट. ओके. W1 is 4 kilowatt and W2 is the again 4 kilowatt. ही जी कंडिशन आहे, कंडिशन नंबर फर्स्ट, त्या कंडिशन साठी पहिली काढायची आपल्याला टोटल पॉवर. टोटल पॉवर काय असते 2 वॅट मीटर मेथड मध्ये? टेल मी फ्रॉम युअर साइड. टोटल पॉवर इज इक्वल टू W1 प्लस W2. 2 वॅट मीटरची ऍडिशन केली बॅलन्स लोड असला की टोटल सर्किटची आपल्याला पॉवर भेटते. मग W1 किती दिलेला आहे? 4 किलोवॅट. 4 plus again W2 is also 4. 4. 4 plus 4 is equal to 8 kilowatt. Okay. ओके पार्टिसिपंट, फर्स्ट स्टेप समजली सगळ्यांना? येस मॅम. देन सेकंड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पॉवर फॅक्टर आणि त्यानंतर लाईन करंट. तर पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फायला सेकंड आहे पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी काय असेल तुम्हाला इथे फाय फाइंड करायचं. फाय फाइंड आउट करण्यासाठी tan phi is equal to √3 in bracket W1 minus W2 divided by W1 plus W2.
हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. √3 ॲज इट इज. W1 ची व्हॅल्यू किती पुट कराल? W1 ची व्हॅल्यू 4. बोला. 4. W2 अगेन -4 डिवायडेड बाय 4 प्लस 4. तर याचा आन्सर काय येईल मग? 4 - 4 म्हणजे 0. 0 अपॉन एनिथिंग म्हणजे काय? तुमचा आन्सर काय येणार ऑब्विसली इथे? टेल मी. याचं कॅल्क्युलेशन काय येईल? 0. 0. मग tan phi इज इक्वल टू 0. एवढा आपला आन्सर आलेला आहे. आता आपल्याला काढायचा आहे फाय. मग tan चा इन्व्हर्स घेतला का फाय भेटणार आहे. मग मी ते पुढच्या स्टेपला घेते. tan इन्व्हर्स ऑफ 0 हा तुमचा फाय निघणार आहे. तर इज इक्वल टू 0 इथे बघा. हा 0 आहे आणि tan इन्व्हर्स घेतलाय. ओके. सो फाय इज इक्वल टू फाय इज इक्वल टू किती येईल मग फाय? सो फाय किती येईल बोला? 0. 0. फायची व्हॅल्यू आली 0. आहे सर, ही बंद करा ना. फायची व्हॅल्यू 0 आली. देन आता पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचा. cos फाय इज इक्वल टू cos ऑफ 0. cos 0 किती असतो? cos 0 किती पार्टिसिपंट? 1. 1. म्हणजे तुमचा पॉवर फॅक्टर किती आला? cos फाय इज इक्वल टू 1. हे झालं आन्सर नंबर सेकंड. क्लिअर अप टू दिस? समजलं स्टुडंट्स? Yes, ma'am. देन त्याच्यानंतर आहे तुमचा लाईन करंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला IL फाइंड आउट करायचं आहे. तर लाईन करंटसाठी आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला घ्यायचा असेल. टोटल पॉवर इज इक्वल टू √3 VLIL इंटू cos फाय. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करा. पॉवर किती काढली आपण प्रिव्हियस स्टेपला? W1 प्लस W2 किती आला होता तुमचा? 8 kilowatt. ओके. मग तो 8 किलोवॅट इथे पुट करा. 8 इंटू 10⁻³ ओके. किलोचं कन्वर्जन मी ते करून घेतलं. इज इक्वल टू √3. VL किती दिला आहे गिवन मध्ये? 400. 400. देन IL किती घ्या? आता IL आपल्याला ऍक्च्युअल फाइंड आउट करायचं आहे म्हणून तो मी ॲज इट इज लिहिते IL. cos फाय किती फाइंड आउट केला? 1. 1. मग आता याच्यावरनं काय होईल? या 8 इंटू 10⁻³ ला ह्या सगळ्या क्वांटिटी डिवाइड झातील. मग मी ते पुढच्या स्टेपला घेते. सो IL इज इक्वल टू 8 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय, बोला डिवाइड बाय काय येईल आता? √3. त्यानंतर 400 आणि तुमचा cos फाय दॅट इज 1. करायचं कॅल्क्युलेशन आणि मला IL सांगा किती येत होते. टेल मी स्टुडंट्स, IL इज इक्वल टू Ma'am, 11.54. very good. 11.54 is your answer. क्लिअर? फर्स्ट केस साठीचे कॅल्क्युलेशन समजले. केस नंबर फर्स्ट इथे Yes, ma'am. आपली एंड झालेली. देन आता सेकंड काय येणार आहे? केस नंबर सेकंड साठीचा आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं. इफ W1 is equal to 4 kilowatt. If W1 is equal to 4 kilowatt, okay, and W2 is equal to -4 किलोवॅट, म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असे जर रीडिंग असेल
तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो हे आपल्याला बघायचंय. आवाज हो. आवाज येतोय स्टुडंट्स? येस मॅम. ओके. देन W1 is equal to 4 kilowatt and W2 is equal to minus 4 kilowatt. Again, total power is equal to काय येईल मग टोटल पॉवर दोघांची ऍडिशन. टोटल पॉवर इज इक्वल टू टोटल पॉवर इज इक्वल टू काय येईल मग W1 प्लस W2. दोघं यांची ऍडिशन करा. W1 ची व्हॅल्यू काय पुट कराल इथे आता W1 4 4 आणि W2 ची व्हॅल्यू काय पुट कराल -4. -4. मग 4 - 4 किती झालं तुमचं 0. त्या केसमध्ये रिडिंग तुमची टोटल पॉवरची 0 येणार आहे. क्लिअर क्लिअर पार्टिसिपंट? येस मॅम. देण्याच्या नंतरचा आता आपल्याला फाइंड आउट करायचा पॉवर फॅक्टर. तर त्यासाठी सेम परत हा इथे जो फॉर्म्युला आपण घेतला हा फॉर्म्युला tan phi चा तो फॉर्म्युला परत तुम्ही पुढे इम्प्लिमेंट करायचा आहे. त्यानंतर आता tan phi is equal to √3 W1 minus W2 divided by W1 plus W2. ओके. इथे √3 ॲज इट इज. W1 ची व्हॅल्यू सांगा किती पुट करायची 4 स्टुडंट 4 मायनस साइन ॲज इट इज इन ब्रॅकेट W2 ची व्हॅल्यू -4 -4 डिवायडेड बाय W1 4 W2 ची परत -4. याच्यावरनं काय कन्फ्युजन होतंय √3 तुमचा ॲज इट इज आला इन ब्रॅकेट 4 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस ब्रॅकेटच्या बाहेर प्लस मायनस प्लस प्लस 0 दॅट इज दी 8 डिवायडेड बाय 0. एनिथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे काय असतो जनरली 0. नाही इन्फिनिटी असतो ना. समजा एखादी क्वांटिटी त्याला जर एखाद्या पार्टने 0 ने डिवाइड केलं तर ते इन्फिनिटी असतो. ओके. सो tan phi is equal to infinity. Therefore, phi is equal to tan inverse of infinity. Tan inverse of infinity. tan inverse of infinity किती येणार आहे चेक करा. tan inverse of infinity किती असतो किती आला phi is equal to काय येईल मग बोला पार्टिसिपंट्स. tan inverse of infinity हा असतो तुमचा 90. ओके. सो आता phi ची व्हॅल्यू 90 आली. सो cos phi म्हणजे cos 90 इज इक्वल टू किती व्हॅल्यू येते सांगा मला. cos 90 ची व्हॅल्यू किती असते cos 90 इज इक्वल टू 0. मग पॉवर फॅक्टर किती झाला तुमचा cos phi इज इक्वल टू 0. हे झालं तुमचा आन्सर नंबर 2. क्लिअर अप टू दिस? येस मॅम.
आता त्यानंतर पुढची स्टेप, आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तुमचा IL. सो टोटल पॉवर P इज इक्वल टू √3 VL IL इंटू cos phi. सो पॉवर किती पुट कराल तुम्ही? पॉवर किती फाइंड आउट झालेली आपली? स्टुडंट, पॉवर किती फाइंड आउट झाली? 8. ओके, आता आपण इथे हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट करण्याच्या ऐवजी आता एक आपली जी टोटल पॉवर आहे W1 प्लस W2 जर केलं होतं, एक पॉझिटिव्ह दाखवतं, एक निगेटिव्ह रिडिंग दाखवतं, त्यामुळे काय होतं की पॉवर डायरेक्टली 0 होऊन जाते. तर इथे तो 0 जर घेतला आपण तर एनिथिंग म्हणजे 0 आपण काही जर घेतलं तर ती व्हॅल्यू 0 येणार, त्यावरून आपल्याला IL भेटणार नाही. सो त्यासाठी आपण फॉर्म्युला दुसरा यूज करणार आहे. सो W1 इज इक्वल टू VLIL cos 30 मायनस फाय. हा फॉर्म्युला आपण इथे इम्प्लिमेंट करणार आहे. तर W1 ची व्हॅल्यू आपल्याला 4 किलोवॅट आहे, मग ती पुट करायची. ती 4 इंटू 10⁻³ इज इक्वल टू VL ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 400. IL आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे तो ॲज इट इज ठेवला. हा इथे इंटू देन कॉस 30. फायची व्हॅल्यू किती आलेली आहे सांगा? प्रिव्हियस स्टेपला आपण 5 काढला इथे 90. 90, मग तो 90 इथे पुट करायचा. मग 30 मायनस 90 म्हणजे हा किती येणार आहे? -60. कॉस्ट -60 म्हणजे तो प्लसच असतो. मग आता हे आपण कॅल्क्युलेशन करू. 10 इंटू 10 4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 400. इथे तुमचं 400 इंटू कॉस 60 किती होतो चेक करा. कॉस 60 किती होतो? 0.5. 0.5. मग करा फाइंड आउट IL किती येतो या केसवर. इज इक्वल टू तुमचा IL किती येते मग तुमची IL ची व्हॅल्यू? कॅल्क्युलेशन करा स्टुडंट. किती आहे? आलं का आन्सर? चेक करा. Ma'am, 20. व्हेरी गुड. IL इज इक्वल टू 20 एम्पियर. इट इज आन्सर नंबर 3 फॉर द केस नंबर 2. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, आता केस नंबर 3 बघायचं आहे आपल्याला. केस नंबर 3 मध्ये काय आहे? एक वॅटमीटर 4 किलोवॅट रिडिंग दाखवते आणि दुसरं वॅटमीटर 0 रिडिंग दाखवते. सो W2 आपण घेणार आहे 0. तर टोटल पॉवर काय येईल मग? प्लस W1 प्लस W2 किती येईल मग? ऑब्विसली आता पॉवर तुमची 4 प्लस 0 म्हणजे किती येणार आहे? 4. 4 प्लस 0 इज इक्वल टू 4 किलोवॅट. ओके, ही झाली तुमची टोटल पॉवर. देन आता त्यानंतर तुम्हाला cos phi फाइंड आउट करायचं आहे. अगेन फॉर्म्युला tan phi इज इक्वल टू, टेल मी काय फॉर्म्युला येईल मग आता? tan phi इज इक्वल टू बोला √3 इन ब्रॅकेट VL IL cos phi. नाही, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. W1 W1 plus W1 minus W2 upon W1 plus W2. व्हेरी गुड. W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 हा तुमचा फॉर्म्युला आहे. यात सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे आता.
सो √3 त्यानंतर W1 काय पुट कराल तुम्ही 4 W2 0 म्हणजे 4 मायनस 0 डिवायडेड बाय 4 प्लस 4 करायचं कॅल्क्युलेशन किती येईल आता मला tan phi सांगा किती येतो किती आला आन्सर tan phi चं कर कॅल्क्युलेट 4 डिवायडेड बाय 8 त्याला √3 ने मल्टिप्लाय करा tan phi ची व्हॅल्यू सांगा किती येते मॅम 13.85. 13.85 85. so phi is equal to tan inverse of 13.85 करा phi is equal to tan inverse of 13.85 सांगा phi किती येतो त्यावर किती येतोय phi 85.87. 85 आन्सर मध्ये काहीतरी चुकतंय इथं बघा मी परत तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते माझं इथं √3 ॲज इट इज घेतलाय ब्रॅकेट मध्ये 4 डिवायडेड बाय W1 प्लस इथे W2 आपण 0 पुट करणार आहे हा इथे 0 आहे W2 4 डिवायडेड बाय 4 येणार आहे मग डायरेक्ट इथे 4 प्लस 0 ना मग हा काही तुमचा 4 डिवायडेड 4 म्हणजे डायरेक्टली √3 येणार इथं आन्सर tan phi tan phi is equal to √3 मग tan इनवर्स ऑफ √3 करा किती येतं tan इनवर्स ऑफ √3 करा किती येतं आन्सर तेच करा 60. 60 very good so phi is equal to 60 क्लिअर आणि आता cos phi करा cos phi म्हणजे cos ऑफ 60 करा किती येतं cos 60 is equal to किती आन्सर येणार आहे 0.5. 0. करेक्ट आन्सर 0.5 is your आन्सर आता ही cos phi भेटलाय आता लास्टची स्टेप आहे आपली आपल्याला पॉवर फाइंड आउट करायची पॉवर P इज इक्वल टू पॉवर भेटलेली आहे आता आपल्याला आय एल कॅल्क्युलेट करायचं आहे P इज इक्वल टू √3 VL IL cos phi हा आपण परत फॉर्म्युला इम्प्लिमेंट करणार पहिल्या स्टेपला पॉवर किती आलेली आहे सो पॉवरची व्हॅल्यू किती पुट कराल इथे आता P इज इक्वल टू स्टुडंट पॉवर किती पुट कराल बघा मॅम लास्ट स्टेप 0. नाही 0 नाही बघ ही केस होती ती आपली W1 ची व्हॅल्यू आपण 4 पुट केली आणि W2 ची 0 4 प्लस 0 म्हणजे 4 ही आपली व्हॅल्यू इथे पुट करायची आपल्याला पुढच्या स्टेपला इथे 4 into 10 raised to 3 ओके देन अगेन √3 ॲज इट इज VL ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 400 देन अगेन IL पण ॲज इट इज आणि cos phi तुम्ही इथे किती काढला सांगा cos phi किती फाइंड आउट केला 0.5. 0.5
मग आता आयल इज इक्वल टू काय येईल मग आयल इज इक्वल टू 4 into 10 raised to 3 4 into 10 raised to 3 divided by root 3 into 400 into 0.5 करायचं कॅल्क्युलेशन आणि मला आयल सांगा किती येतो मॅम 11.54. व्हेरी गुड 11.54 इज द करेक्ट आन्सर क्लिअर आहे समजलं सर्वांना येस मॅम. ओके देन आता सेकंड न्यूमरिकल नोट करा सेम न्यूमरिकल आहे बेस हाच घ्यायचा फॉर्म्युलाला फॉर्म्युले वगैरे फक्त व्हॅल्यू चेंज झालेला आहे सो नोट द न्यूमरिकल ए बॅलन्स लोड ऑफ 3 of impedances and each of and each of 4 plus j8 4 plus j8 ohms impedances is connected in star across 400 volt 3 phase 400 volt 3 phase 50 hertz supply 50 hertz supply calculate first line current second phase current third one line voltage fourth phase voltage fifth one 2 wattmeter reading and last one 6 total power and power factor नोट केले न्यूमरिकल सर्वांनी येस मॅम. ओके आता मी गिवन तुम्हाला नोट करून देते फॉर्म्युला बोर्डवर मी देणार तुम्ही कॅल्क्युलेशन ते लगेच सॉल्व करायचे फर्स्टली आता गिवन मध्ये काय दिलंय झेड इम्पेडन्स दिलाय तो झेड इज इक्वल टू 4 plus j8 ही व्हॅल्यू दिलेली 4 plus j8 okay then is connected in star across 400 volt म्हणजे VL किती दिलाय तुमचा VL is equal to 400 volt 4 plus j8 आणि VL हा दिलाय तुमचा 400 volt त्यानंतर F दिलेला आहे F फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि आपल्याला पॅरामीटर त्यांनी फाइंड आउट करायला लावलाय पहिला पॅरामीटर आहे लाईन करंट हा आयल ने जनरेट होतो आयल कॅल्क्युलेट करायचा आहे सेकंड तुमचा फेज करंट म्हणजे आयपीएच फाइंड आउट करायचा आहे आफ्टर दॅट लाईन व्होल्टेज म्हणजे VL फाइंड आउट करायचा आहे त्यानंतर VPH फाइंड आउट करायचा आहे फेज व्होल्टेज देन
टू वॅटमीटर रिडिंग म्हणजे W1 आणि W2 कॅल्क्युलेट करायचं. W1 अँड W2 हे दोन फाइंड आउट करायचे. लास्टला पॉवर फॅक्टर आणि टोटल पॉवर म्हणजे कॉस फाय फाइंड आउट करायचं आहे. टोटल पॉवर मी P ने इंडिकेट करते, ती फाइंड आउट करायची. ओके, समजलंय सगळ्यांना काय कॅल्क्युलेट करायचंय? येस मॅम. ओके, तर सगळ्यात पहिले स्टार कनेक्टेड लोड जर असेल तर त्यामध्ये VL इज इक्वल टू √3 टाइम्स VPH हा फॉर्म्युला असतो. तर आपल्याकडे गिवन मध्ये VL दिलेला आहे. दिलेला आहे अक्रॉस 400 व्होल्ट मधलं आहे, म्हणजे इथं VL ऑलरेडी दिलेला आहे. तर हा VL आपल्याला काढायची गरज नाही. तर हा VL इथे पुट केला 400 √3 इंटू VPH असा फॉर्म्युला कन्वर्ट झाला. तो VPH इज इक्वल टू किती येईल आन्सर ते सांगा आता. किती येईल VPH? 400 डिवाइड बाय √3 किती येईल स्टुडंट्स? मॅम 230.94. व्हेरी गुड, 230.94 हे तुमचं आन्सर आलं. देन VPH भेटलाय. आता आपल्याला काढायचं W1 आणि W2 च्या रिडिंग, पण त्यासाठी आपल्याला IL लागणार आहे. IL दिलेलं आहे का गिवन मध्ये? नाही. तर IL फाइंड आउट करण्यासाठी पहिले आपल्याला IPH काढावं लागणार आहे. सो IPH इज इक्वल टू ZPH VPH अपॉन ZPH हा फॉर्म्युला आहे तुमचा. VPH अपॉन ZPH. VPH ऑलरेडी काढला 230.9 असं तुम्ही आन्सर काढलाय. ZPH चा फॉर्म्युला काय घ्यायचा? अंडर रूट इमॅजिनरी पार्ट स्क्वेअर सॉरी रिअल पार्ट स्क्वेअर म्हणजे काय तुमचा 4 स्क्वेअर प्लस इमॅजिनरी पार्ट म्हणजे 8 स्क्वेअर करायचं. कॅल्क्युलेशन किती आहेत आणि मला आन्सर सांगा. IPH इज इक्वल टू पहिले एवढं डिनॉमिनेटर सॉल्व्ह करून घ्या, मग 230 डिवाइड बाय हा डिनॉमिनेटर करा. सांगा किती येते आन्सर. तुमचा आन्सर येईल नियर अबाउट 25.82. चेक करा सगळ्यांनी आन्सर येतंय की नाही. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? येस मॅम. ओके.